नको त्रास करून घेतो, ऐक बरं, जा बरं व्यवस्थित. हे बघ, आधी एक तर तू स्वप्न दाखवलं, तू रंगवल्या गोष्टी, तू मला बायको म्हणून स्वीकारलं. जेव्हा मी नवरा म्हणून स्वीकारायला लागले तर आता मला दुसऱ्याची बायको व्हायची वेळ आली आहे. हे काय आहे? डोळ्याला पिळायला पाणी आलं, लय कसतरी होतं बघ तुम्हाला. बोलतो बरं मामा बरोबर, ऐक ना तू माझं. माझं एवढंसं पाणी आता सध्या पावत नाही ना, पण लग्न दुसऱ्यासोबत झालं ना, आयुष्यभर मी अशीच रडत राहील. कळलं तुला? नाही काय म्हणा, तुला काहीतरी करावं लागेल. आता वेळ खरंच खूप पुढे गेली आहे. साखरपुड्यासाठी सगळी तयारी ऑलमोस्ट होत आली आहे. कपडे घ्यायला घेऊन गेले असते मामा असं. मला तुला कसं नाही कळत रे मी काय म्हणते? तू काय नाही समजत? तू फक्त हेच करत बस. शेतीचं हे काम, शेतीचे ते काम, ही विहीर माझं ते माझं हे. काय नाही ऐकायचं मला. तू बी माझी, शेती बी आपलीच आहे, सगळं माझंच आहे. मामा मामी बी माझेच आहेत. पण तू का नाही समजत मला? तू नको टेन्शन घेऊ बरं का. एक तर तुला कसं तरी वाटलं की मला लय कसं तरी होतं म्हणून. हे बघ, खरं सांगते, माझं लग्न दुसऱ्यासोबत झालं, मी ह्याच विहिरीत जीव देईल आणि ह्याच विहिरीत. गप्प तू जीव द्यायचं आणि तसलं बोललो का बघ, एक तर लय होतं बरं का मला. तुझा बरं मी आलो पुढं हे सगळं बंद करून. कधी तुझं लगेच येतो बंद करून मग सगळं. मी सांगेल नाही तर पप्पांना. हा नाही नाही नाही, मी सांगतो.